बर सांगा काल काय टॉपिक चालू होता आपला? हा बर ओके. चला इतिहास या विषयामध्ये एक व्यक्तिचरित्र आपण पाहत होतो. व्यक्तिचरित्राचं नाव आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. बर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं व्यक्तिचरित्र आपण पाहत होतो. किती सालापर्यंत आलो होतो रे? 1896 पर्यंत आलो होतो. थोडक्यामध्ये आपण काल झालेला 2 मिनिटांमध्येचा टॉपिक रिवाइज करू. महर्षी धोंडो केशव कर्वे या संपूर्ण नावामध्ये महर्षी ही जनतेनं त्यांना दिलेली उपाधी आहे. धोंडो किंवा धोंडोपंत त्यांचं स्वतःचं नाव आहे. गणेश किंवा गणेशपंत त्यांच्या वडिलांचं नाव आहे. केशव किंवा केशवपंत त्यांच्या वडिलांचं नाव आहे आणि कर्वे त्यांचं आडनाव. आपण त्यांची संपूर्ण कौटुंबिक माहिती पाहिली, ज्यामध्ये रघुनाथ भट कर्वे हे त्यांचे पणजोबा होते. बापूनाना आजोबा आहेत. सखाराम आणि बल्लाळ हे 2 चुलते आहेत. केशवपंत त्यांचे वडील आहेत. लक्ष्मीबाई त्यांच्या आई आहेत. यानंतर पुढे आपण पाहिलं की धोंडो केशव कर्वे यांच्या मोठ्या भावाचं नाव भिकाजी पंत, धाकट्या बहिणीचं नाव अंबा. यानंतर आपण पाहिलं की धोंडो केशव कर्वे यांच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे राधाबाई. राधाबाई पासून एक मुलगा त्यांना झालेला होता, त्याचं नाव डॉक्टर रघुनाथ कर्वे. डॉक्टर रघुनाथ कर्वे यांनी समाज स्वास्थ्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. संतती नियमनावर त्यांचं मोठं संशोधन आहे. भारतरत्न त्यांनाही मिळावं अशा प्रकारची मागणी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी दुसरं लग्न केले. गोदूबाई या विधवेबरोबर लग्न केले. दुसऱ्या पत्नीचं नाव गोदूबाई म्हणजेच बाया कर्वे अर्थात आनंदीबाई. यांच्यापासून भास्करराव, दिनकरराव आणि शंकरराव अशी 3 मुलं झाले. अशा रीतीने ही सगळी कौटुंबिक माहिती आपण पाहिली. याचबरोबर आपण पाहिलं होतं की महर्षी कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 9 नोव्हेंबर 1962 रोजी झालेला, वयाच्या 105व्या वर्षी. म्हणून तर त्यांना शतायुषी समाजसुधारक म्हणतात, दीर्घायुषी समाजसुधारक म्हणतात. आणि आत्रेंनी त्यांना महाराष्ट्रातील एक चमत्कार असं म्हटलंय. आणि मग आपण त्यांचा जीवन प्रवास पाहायला सुरुवात केली. त्यामध्ये आपण त्यांचं गाव पाहिलं. मुरुड हे रत्नागिरी जिल्ह्यामधलं त्यांचं गाव. यानंतर आपण त्यांचा जन्म ठिकाण पाहिलं. रत्नागिरी जिल्ह्यामध्येच त्यांचा आजोळी जन्म झालाय, शिरवलीला. 4थी 5वी पर्यंत शिक्षण गावामध्येच झालंय. यानंतर आपण पाहिलं की 125 मैलाचा पायी प्रवास करून त्यांनी कुंभारली घाटातून साताऱ्याला जाऊन 6वीची प्रवेश परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तिथल्या परीक्षा विभाग प्रमुखानं बसू दिलं नाही. याच काळामध्ये शिक्षणाचा प्रवास चालू असताना 1873 मध्ये मामाच्याच गावातील म्हणजे शेरवलीच्या राधाबाई बरोबर 1873 मध्ये त्यांचा विवाह. त्याच्या पुढचा प्रवास पाहिला. 1876 मध्ये रत्नागिरीला जाऊन कर्वेंनी 6वीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुढे रत्नागिरीमध्येच ॲडमिशन घेतलं. मात्र आजारपणामुळे तिथलंही शिक्षण बंद झालं. पुढं मग मुंबईला गेले आणि मुंबईमध्ये 1881 मध्ये रॉबर्ट मनी स्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा पास. यानंतर पुढे 1884 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये गणित हा विषय घेऊन BA परीक्षा पास. ओके. शिक्षणाचा हा सगळा प्रवास पाहत असतानाच आपण पाहिलं शिक्षण सुरू असतानाच त्यांनी गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करता यावी यासाठी गावाकडे असताना मुरुड फंड, तालुक्याच्या गावी म्हणजे दापोलीला स्नेहवर्धक मंडळी आणि नोकरी लागल्यानंतर मराठा 5% निधी नावाच्या अशा 3 महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या. याचबरोबर शिक्षण सुरू असतानाच त्यांनी काही महत्त्वाच्या संस्थांवर अध्यापनाचं शिकवण्याचं काम केलं होतं. त्यामध्ये मग खाजगी क्लासेस बरोबरच त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकवलं. त्याचबरोबर त्यांनी कॅथेड्रल गर्ल्स स्कूलमध्ये शिकवलं, अलेक्झांड्रा गर्ल्स स्कूलमध्ये शिकवलं आणि पुण्याच्या रामशास्त्री भागवत यांनी मुंबईमध्ये मराठा हायस्कूल नावाची जी शाळा सुरू केली होती, या शाळेमध्ये हे मोफत सेवा म्हणून अध्यापनाचं काम करत होते. आणि हे सेवा म्हणून अध्यापनाचं काम सुरू असतानाच त्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची दुःखद घटना घडली. 1891 मध्ये राधाबाईंचा पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर त्याच वर्षीची दुसरी एक महत्त्वाची घटना आहे. 1891 मध्ये गोपाळकृष्ण गोखले या त्यांच्या क्लासमेटच्या आग्रहाखातर पुण्याला येऊन त्यांनी फर्ग्युसन कॉलेज प्राध्यापकपदी ते रुजू झालेत आणि गणित हा विषय या कॉलेजमध्ये शिकवला. त्यांच्या प्रामाणिकपणाचं आणि त्यांच्या कामाचं कौशल्य पाहून त्यांना दुसऱ्याच वर्षी
1892 मध्येच त्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा आजीव सदस्य बनवलं होतं। यानंतर आपण पुढे पाहिलं की दिनांक 11 मार्च 1893 रोजी यांनी गोदूबाई या विधवेबरोबर पुण्यामध्ये राघव भांडारकरांच्या घरी आगरकरांच्या विशेष उपस्थितीमध्ये विधवा विवाह केला। लग्नानंतर गोदूबाईचं नाव बाया कर्वे ठेवलं। याचबरोबर लग्नाच्या अगोदर गोदूबाई जेव्हा शारदा सदनमध्ये काम करत होत्या तेव्हा त्यांना आनंदीबाई या नावाने ओळखलं जात होतं। बरं, विधवा विवाह केला त्याच वर्षीच्या शेवटच्या दिवसाची घटना सुद्धा आपण पाहिली 31 डिसेंबर 1893 रोजी। 31 डिसेंबर 1893 रोजी परांजपे नावाचे त्यांचे मित्र होते, त्या मित्राच्या घरी वर्ध्याला एक मीटिंग बोलावली आणि कोल्हटकर फडके या त्यांच्या मित्रांच्या सहकार्यानं या ठिकाणी 31 डिसेंबर 1893 रोजी विधवा विवाहोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली। विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेली ही संस्था। मग आपण हे सुद्धा काल पाहिलं की कर्वे, फडके आणि कोल्हटकर या तिघांनी विधवा विवाह केलेले होते। पुढे 1894 ची घटना आपण पाहिली। 1894 मध्ये कर्व्यांनी पुण्यामध्ये विधवा विवाहितांचे मेळावे भरवले। या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या दाम्पत्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत सुद्धा केली। यानंतर आपण 1895 ची घटना पाहिली। 1895 ची काय घटना, विधवा विवाहोत्तेजक मंडळ या संस्थेला समाजाचा फारसा प्रतिसाद नाही म्हणून कर्व्यांनी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी नावात बदल केला, नामकरण केलं आणि नाव काय ठेवलं, विधवा विवाह प्रतिबंध निवारण मंडळी। 1895 इथपर्यंत आपण आलो होतो आणि आता तुम्ही मला सांगितलं होतं की 1896 पासून पुढे पाहायचंय, म्हणजे हा झाला आपला फ्लॅशबॅक। इथून पुढे नवीन टॉपिक पाहायचा आहे आणि साल सांगितलंय 1896, याचाच अर्थ 14 जून 1896 ची घटना आहे। काय की विधवांच्या शिक्षणासाठी एखादं चांगली संस्था उभा करायची। विधवांना जेव्हा आपण शिक्षण देऊ आणि त्या शिक्षणाच्या जोरावर त्या स्वावलंबी होतील, त्यानं मात्र विधवांच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल होऊ शकतो, कल्याण होऊ शकतं। यासाठी 14 जून 1896 रोजी पुण्यामध्ये राव बहादूर भिडे यांच्या वाड्यामध्ये जी मीटिंग भरवली होती, त्या मीटिंगमध्ये एक अत्यंत महत्त्वाची संस्था स्थापन करायचा निर्णय झालाय आणि त्या संस्थेचं नाव अनाथ बालिकाश्रम मंडळी नावाची संस्था आहे। अनाथ बालिकाश्रम मंडळी। या संस्थेच्या स्थापनेचा ठराव झाला 14 जून 1896। खूप प्रश्न या संस्थेवर आतापर्यंत आलेले। स्थापनेचा ठराव झालाय, पुढे ही संस्था सुरू मात्र नंतर झालेली आहे। कधी सुरू झाली, 1 जानेवारी 1899 ला। 1 जानेवारी 1899 ला या संस्थेची सुरुवात झाली, चालायला लागली कुठं तर पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये पेरू गेट या ठिकाणी। 1899 मध्ये संस्था सुरू झाली, पण झालं काय होतं, एक काळ असा होता आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रतिगामी किंवा जुन्या विचाराचे लोक होते की ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुल्यांनी स्त्रियांना शिकवायला सुरुवात केली तर विरोध झाला। आता विधवा स्त्रियांना शिकवायला सुरुवात केली म्हटल्यानंतर तर किती विरोध होणार, आणि या विरोधामुळेच त्याचबरोबर त्याच काळात पुण्यामधली प्लेगची दहशत संपलेली नव्हती आणि म्हणून कर्व्यांनी काय केलं, कर्व्यांनी ही सुरू केलेली जी संस्था आहे 1900 साली हिचं स्थलांतर केलं हिंगणे या ठिकाणी। हा प्रश्न सुद्धा खूप वेळा आलेला आहे। कर्व्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थांचं स्थलांतर पुण्यावरून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलं तर हिंगणे या ठिकाणी। ज्या हिंगणेला आज पुण्यामध्ये कर्वेनगर म्हणून नाव आहे आणि कर्वेनगरामध्ये म्हणजे हिंगण्यामध्ये ज्या ठिकाणी हे शैक्षणिक संकुल आहे त्या ठिकाणाला महर्षी नगर असं नाव आहे। अशा रीतीने 1900 ला या संस्थेचं स्थलांतर झालं आणि पुढच्या 2 वर्षामध्ये म्हणजे 1902 साली एक व्ही आगाशे नावाचे इंजिनियर होते। त्यांनी दिलेल्या मदतीमुळे या संस्थेची दुमजली इमारत 1902 मध्ये उभा राहिलेली आहे। आपण ही एकच संस्था पाहतो, या संस्थेचा सगळा प्रवास आणि ही संस्था सगळी पाहिली। आता पुढचा प्रश्न परीक्षेला आलेला आहे। मी अगदी इतिहास शिकवायला सुरुवात केली त्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्याच लेक्चरला हा प्रश्न विचारला होता आणि परीक्षेला तो आला होता। काय, अनाथ बालिकाश्रम मंडळी या संस्थेचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा झाला
आता अनाथ बालिकाश्रम मंडळी या संस्थेचा सुवर्ण महोत्सव जर तुम्हाला काढायचा असेल तर सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा होतो? नाही 50 वर्षांनी होतो. 100 वर्षांनी शताब्दी होते. बरोबर. 25 वर्षांनी रौप्य महोत्सव असतो, 50 वर्षांनी सुवर्ण असतो, 60 वर्षांना हीरक महोत्सव असतो, 75 वर्षांना अमृत महोत्सव असतो. तर अशा रीतीने 100वी शताब्दी असते. तर अशा रीतीनं सुवर्ण महोत्सव मग या स्थापनेच्या सालामध्ये 50 मिळवायचे. उत्तर आलं 1946. 1946 साली या संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला आणि या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं या संस्थेला त्या ठिकाणचं नाव दिलं, म्हणजे नाव बदललं आणि नाव दिलं हिंगणे श्री शिक्षण संस्था. बर, हिंगणे श्री शिक्षण संस्था असं नाव दिलं बघा. आणि पुन्हा परीक्षेला हा सुद्धा प्रश्न आला होता, हिंगणे श्री शिक्षण संस्थेचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा झाला? तर नुसतं नाव बदललंय, स्थापना इथंच आहे. म्हणजे हिंगणे श्री शिक्षण संस्थेचा सुवर्ण महोत्सव सुद्धा 1946. अजून एक प्रश्न या संस्थेच्या पुढच्या महोत्सवावर आलाय की या संस्थेचा हीरक महोत्सव केव्हा साजरा झाला? हीरक महोत्सव किती वर्षांना असतो? 60 वर्षांना असतो. सुवर्ण 50 वर्षांना, हीरक 60 वर्षांना. आणि मग 1956 साली बाबासाहेब जयकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या संस्थेचा हीरक महोत्सव साजरा झालाय. या संस्थेला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भेट दिली होती. स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भेट दिली होती. आणि याचबरोबर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश यांनी सुद्धा भेट दिली होती. अशा रीतीने ही संस्था म्हणजे सामान्य संस्था नाही, फार मोठं काम या संस्थेने केलं. आणि अशा या संस्थेची स्थापना जेव्हा 1896 मध्ये केली तेव्हा त्या संस्थेमध्ये पहिलं ॲडमिशन झालं कर्व्यांच्या धाकट्या मेव्हणीचं, जिचं नाव आहे पार्वतीबाई आठवले. आणि एवढंच नाही, स्थापना झाली त्यावेळेस अध्यक्ष भांडारकर होते, सचिव स्वतः कर्वे होते. मात्र अनाथ बालिकाश्रम मंडळी या संस्थेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण असा प्रश्न आला तर या म्हणजे कोण? हा, मेवणीबाई, सौ पार्वतीबाई आठवले. कोणाच्या मेवणी? हा, तेवढं लक्षात राहू द्या, सहज आठवले म्हणून सांगितले. चला, अशा रीतीनं स्थापनेच्या वेळेच्या अध्यक्ष भांडारकर आहे. पहा, असा प्रश्न परीक्षेला आला होता, सार्वजनिक सभेचे वैचारिक संस्थापक कोण? गडबड झाली. सार्वजनिक सभेची स्थापना तुम्हाला माहिती आहे किती साली झाली? चुकीचंच बोललो काय मी? म्हणतो तुम्हाला माहिती आहे. तर 1870 मध्ये पुण्यामध्ये पुणे सार्वजनिक सभेची स्थापना रानडे जोशी यांनी केली. रानडे जोशी यांनी स्थापना केली म्हणजे दोघं संस्थापक नाही. पण परीक्षेला असा प्रश्न आला होता, सार्वजनिक सभा या संस्थेचे वैचारिक संस्थापक कोण? म्हणजे या संस्थेला एक वैचारिक पाया देण्याचं काम एका व्यक्तीनं केलेले, त्यांचं नाव विचारलं होतं भांडारकर. तर असे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. काल परवा मागच्या रविवारी झालेल्या पेपर बघा, आणि त्या परीक्षेला असा प्रश्न आला होता, टिळक आगरकर डोंगरीच्या तुरुंगातून सुटल्यानंतर खालीलपैकी त्यांचा कोणी सत्कार केला? तर आपल्याला सगळ्यांना माहिती, महात्मा फुलेंनी सत्कार केला होता. 26 ऑक्टोबर 1882 ची घटना आहे, डोंगरीच्या तुरुंगातून सुटलेले. परंतु गंमत अशी, पर्यामध्ये महात्मा फुलेच नाही, तर महात्मा फुल्यांच्या कार्यकर्त्यांची नावं पर्यामध्ये दिली. नारायण मेघाजी लोखंडे, मंडलिक असे नाव होते. तर अशा प्रश्नांचा जमाना सध्या आहे, कॉमन प्रश्नांचा जमाना गेलाय. कॉमनच्या डोक्यावर अनकॉमन बसलेलं असतं, म्हणून तुम्हाला कॉमन तर माहितीच पाहिजे, पण अनकॉमन त्याच्या पुढचं माहिती असायला पाहिजे. म्हणजे काय, आत्तापर्यंत प्रश्न एवढाच आला, अनाथ बालिकाश्रम मंडळीची स्थापना कोणी केली, केव्हा केली, कशासाठी केली, असे प्रश्न साधे स्थलांतरावर प्रश्न आलाय. पण आता जर पुढे प्रश्न असा येऊ शकतो, अनाथ बालिकाश्रम मंडळीचे स्थापनेच्या वेळेचे अध्यक्ष किंवा अनाथ बालिकाश्रम मंडळ या संस्थेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण? दोन वेगळे वेगळे उत्तर असणारे, बरोबर की नाही? तर अशा रीतीने लक्षात ठेवायचं, ही संस्था फार महत्त्वाची आहे. चला, 1896 ची संस्था पाहत असताना आपण जरा पुढे गेलोय. अजून आता पुढचा टॉपिक पाहूया. पुढचा टॉपिक काय आहे पहा. 1896 ची ही संस्था पाहिल्यानंतर पेनड्राईव्ह घरी राहिल्यामुळं आपला रेग्युलर फळ्यासारखा वापर करून मला बी असं
जुन्या काळात थोडंसं म्हणजे शिकवल्यासारखं फिलिंग झालं पाहिजे. तुम्ही जुन्या काळातले ब्लॅक अँड व्हाईट चेहरे, रंगच उडाले तुमच्या चेहऱ्यावरचे, आणि ज्यांच्या चेहऱ्यावर रंग आहे त्यांचे इतके रंग आहेत की काय मिळच लागा ना त्यांना बी. तर महर्षी कर्वे 1896, आणि त्याच्यानंतर पुढेची संस्था आपल्याला पाहायची, ते पुढची संस्था आहे 1907. आता हे पुढची संस्थेची पार्श्वभूमी सांगतो. अनाथ बालिकाश्रम मंडळीचा एक नियम होता की या संस्थेमध्ये 25% पेक्षा जास्त विधवा तर ॲडमिशन घ्यायचे नाही. 25% पेक्षा जास्त. 1906चा हिशोब त्यांनी सांगितलाय की या संस्थेमध्ये 76 ॲडमिशन होते, आणि यापैकी विधवा इतर किंवा अविवाहित 19 ॲडमिशन होते. अनेक अविवाहित मुली ॲडमिशन घेण्यासाठी यायच्या, मात्र अनाथ बालिकाश्रम मंडळीचा नियम होता की 25% पेक्षा जास्त अविवाहित मुलींना ॲडमिशन द्यायचं नाही, आणि म्हणून अनेक मुलींना या नियमामुळं शिकता येत नव्हतं. मग कर्व्यांच्या डोक्यामध्ये आता विचार आला की फक्त विधवांनाच नाही तर सर्वच महिलांना शिकवायचं. यासाठी त्यांनी आपल्या संचालकांची मीटिंग भरवली, मात्र आर्थिक कारणामुळे हे आत्ता शक्य नाही असं संचालकांनी सांगितलं. मात्र कर्वे काय मागं हटायला तयार नव्हते, आणि कर्व्यांनी मग 1907 मध्ये महिला विद्यालयाची स्थापना केली. 1907 मध्ये महिला विद्यालय कुठं स्थापन केलंय? पुण्यामध्ये स्थापन केलं. अगदी त्याला तुम्हाला असंही उद्या कन्याशाळा, कन्याशाळा म्हणजेच महिला विद्यालय, सर्वच स्त्रियांना शिकवण्यासाठी सुरू केलेली ही शाळा आहे. एका परीक्षेला असा प्रश्न आला होता, कर्व्यांनी सुरू केलेल्या महिला विद्यालयाच्या ठिकाणांचा योग्य क्रम लावा. पहा, हा क्रम जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, 1907ला पुण्यामध्ये पहिली कन्याशाळा, यानंतर 1935 मध्ये दुसरी कन्याशाळा साताऱ्यामध्ये, आणि 1949 मध्ये वाई या ठिकाणी तिसरी कन्याशाळा सुरू झाली. अशा 3 ठिकाणांचा क्रम आला होता. लक्षात ठेवायला सोपं आहे. कसं? 7च्या पाड्यामधल्या या संख्या आहेत. 1907 डायरेक्ट 7×5 आणि 7×7 49, म्हणजे सालावर प्रश्न आले तरी. आता ठिकाणावर प्रश्न आला होता. ठिकाणं बघा, मोठ्याकडून छोट्याकडे उतरत्या क्रमाने. पुन्हा शहर मोठं, त्याच्यानंतर सातारा, आणि साताऱ्यामधलं एक ठिकाण आहे वाई, कृष्णा नदीच्या तीरावरचं. असे 3 साल 3 ठिकाणं महत्त्वाचे आहेत 1907. आता कर्व्यांनी शाळा सुरू केली, परंतु त्या शाळेमध्ये अजून एक वेगळी योजना सुरू केली. योजना काय होती? त्या योजनेचं नाव आहे ब्रह्मचर्य विधी. ब्रह्मचर्य विधी नावाची योजना म्हणजे काय? तर मुलींनी 20 वर्षापर्यंत लग्न करायचं नाही. पहा, त्या काळामध्ये 1907ची घटना आहे, म्हणजे 20व्या शतकाची सुरुवातच आहे, आणि अशा काळामध्ये एवढा मोठा निर्णय आणि अशी योजना चालवणे तसं अवघड होतं, पण ही चालवली. ब्रह्मचर्य विधी ही योजना कोणाच्या शैक्षणिक संस्थांमधली होती, कोणी सुरू केली होती? कसा बी प्रश्न होता. महर्षी कर्वे. आणि काय? 20 वर्षापर्यंत मुलींनी लग्न करायचे नाही. झाले 1907ची ही संस्था पाहिली. आता अशा प्रकारच्या धाडशी, ज्याच्यातून काहीच स्वार्थ नाही, अशा संस्था चालायचा म्हटल्यानंतर निस्वार्थी कार्यकर्ते पाहिजे का नाही? का सगळे माझी गाडी, माझी माडीन, माझ्याच बायकोची गोलगोल साडी असे म्हणणारे, असे स्वभावाचे लोक अशा संस्था चालू शकतात का? अजिबात नाही. मग अशा संस्था चालवण्यासाठी निस्वार्थी लोक असायला पाहिजे, हा विचार कर्व्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने येत होता. आणि याच विचाराच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची घटना घडली 1908ला. त्यांचे 2 कार्यकर्ते 2 सोबतीला, आणि ते स्वतः मुंबईला गेले होते, गिरगावला. आणि मुंबईला गेलेले असताना त्यांनी निरपेक्ष हेतूनं काम करण्याची शपथ घेतली. बर, यालाच दुसरं नाव आहे निष्काम कर्ममठाची शपथ. निष्काम कर्ममठाची शपथ केव्हा? 1908ला घेतलेली आहे. कुठं? मुंबईला. ही घटना तशी छोटी आहे, परंतु एका MPSCच्या परीक्षेला जेव्हा प्रश्न आला तेव्हा सगळेजण फसले. प्रश्न आला होता, महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केव्हा केली? साल आलं होतं, तर ते साल आहे 1910.
1910 साली निरपेक्ष हेतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक आदर्श व्यासपीठ असावं, त्यांना संघटित करता यावं, यासाठी निष्काम कर्म मठाची स्थापना कर्व्यांनी पुण्यामध्ये केली आणि लोकसेवेसाठी तन मन धन अर्पण करणारा संघ असं ब्रीद वाक्य या संघाचं होतं, या संस्थेचं होतं। अगदी अशाच हेतूनं 1905 साली भारत सेवक समाजाची स्थापना पुण्यामध्ये केली कोणी? हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेले भारत सेवक समाज। आणि तोच हेतू आहे, 5 वर्षाने त्याच हेतून निरपेक्ष हेतूने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी, एकत्रित करण्यासाठी निष्काम कर्म मठ आणि ब्रीदवाक्य बोधवाक्य काय? लोकसेवेसाठी तन मन धन अर्पण करणारा संघ झाले। 1910 ची ही संस्था पाहिल्यानंतर कर्वे काय थांबणारे नव्हते, कर्व्यांचा प्रवास अखंड चालू होता। त्यातलीच एक महत्त्वाची घटना, परिवर्तन हे संसार का नियम आहे असं म्हणतात, अशा रीतीनं काळानुसार आयुष्याच्या वयानुसार बदल घडत असतो आणि त्यातला हा एक महत्त्वाचा 1914चा बदल काय? कर्वे कोणत्या कॉलेजला शिकवत होते? फर्ग्युसन कॉलेजला, एल्फिस्टनला नाही, शिक्षण घेत असताना शिकवत होते। आता कुठे शिकवत आहेत? आता कुठे शिकवते? आता वर आहेत। हा पण इथं 1914ला फर्ग्युसन कॉलेजला शिकवत होते। कोणता विषय? गणित विषय झाले। 1914 रोजी ते रिटायर झाले, सेवा निवृत्त झाले। हा प्रश्न परीक्षेला आला होता। महर्षी कर्व्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या कालखंडात अध्यापन केलं? कोणत्या रे? जॉईन कधी झाले? 1891 ला जॉईन झाले आणि 1914ला रिटायर झाले, सेवा निवृत्त झाले। कालखंड परीक्षेला येत असतात, त्यातला हा येऊन गेलेला। बर, आता कर्वे डायरेक्ट तिकडे हिंगण्यालाच राहायला गेलेले आहेत आणि पूर्ण वेळ आपण स्थापन केलेल्या संस्थांना देऊ लागलेत। आपण स्थापन केलेल्या म्हणजे कोणी? त्यांनी, आपण नाही। तर अशा रीतीने आता 1915 ची गोष्ट, 1915 साली पुण्यामध्ये एक राष्ट्रीय सामाजिक परिषद भरली होती। हाही प्रश्न परीक्षेला येऊन गेला आहे। 1915 साली भरलेल्या पुण्यातील राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर कर्वे अध्यक्ष होते। कर्व्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सामाजिक परिषद भरली आणि या कार्यक्रमामध्ये, या परिषदेमध्ये अध्यक्ष भाषण करत असताना त्यांनी महिला विद्यापीठ असायला पाहिजे अशा प्रकारची संकल्पना मांडली। आता कर्व्यांच्या डोक्यामध्ये स्वतंत्र महिला विद्यापीठाची संकल्पना कशी आली, कुठून आली? याच्यासाठी या पार्श्वभूमीवरती सुद्धा प्रश्न आलेत। 1915 ची घटना आहे। त्यांचे एक मित्र होते शिवप्रसाद गुप्ते म्हणून, हे कुठले? बनारस, वाराणसीचे। त्यांनी यांना एक माहितीपर एक छोटंसं पुस्तक पाठवलं होतं। ते पुस्तक कशाचं होतं? जसं तुम्ही एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर त्या कॉलेजचं माहितीपर पुस्तक असतं ना, त्याला हँडबुक असंही म्हणता तुम्ही। तर अशा प्रकारचं एक छोटंसं पुस्तक कर्व्यांना एनव्हलपमध्ये पाठवलं होतं। बरं, हे पुस्तक पाहिल्यानंतर त्या पुस्तकाचं नाव होतं जापान वुमेन्स युनिव्हर्सिटी, म्हणजे मराठीतून सांगायचं जापान महिला विद्यापीठ असं पुस्तकाचं नाव होतं। तर काय झालं होतं? 1900 साली 1900 1900 साली जपानची राजधानी कोणती रे? हा, टोकियो। तर 1900 साली टोकियो या शहरामध्ये स्वतंत्ररित्या एक खाजगी महिला विद्यापीठ स्थापन झालं होतं। या महिला विद्यापीठामध्ये पाकशास्त्र म्हणजे स्वयंपाक कसा करायचा, खरं तर काळाची गरज आत्ता आहे स्वयंपाक कसा करायचा, पूर्वी यूट्यूबवर बघून करतात स्वयंपाक, आणि मग हा प्रयोग केलेला स्वयंपाक कुणाला कसा कसा खावा लागतोय हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही। तर पाकशास्त्र, त्यानंतर अनेक छोटे छोटे की जे महिलांसंदर्भाचे मुद्दे आहेत, मग संगोपनशास्त्र असन, हे टाबरं कसे सांभाळायचे, बघा लहान मुलं सांभाळायचे म्हणजे सामान्य गोष्ट नाही। तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असणारा अभ्यासक्रम असणारा खाजगी महिला विद्यापीठ तिथं स्थापन केलं होतं आणि त्याच्या माहितीचं पुस्तक होतं। आणि ते वाचल्यानंतर जपानच्या त्या विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन कर्व्यांच्या सुद्धा डोक्यामध्ये विचार यायला लागला की अशा प्रकारचं विद्यापीठ असावं आणि मग त्याला मूर्त रूप दिलंय 1916 साली। 1916 साली पुण्यामध्ये कर्व्यांनी भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ स्थापन केलं। स्थापन करत असताना या विद्यापीठाला नाव द्यायचं ठरलं होतं भारतवर्षीय महिला विद्यापीठ।
भारतवर्षीय महिला विद्यापीठ म्हणजेच इंग्रजीतून असणार होतं जसं जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी तसं इंडियन वुमेन्स युनिव्हर्सिटी असं नाव असणार होतं. भारतवर्षीय महिला विद्यापीठ स्थापनेच्या वेळेस असं नाव द्यायचं ठरलं. मग असा प्रश्न परीक्षेला येऊन गेलाय, कोणत्या देशाच्या विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन कर्व्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली? जपानच्या. असाही प्रश्न येऊ द्या, कोणत्या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन? तर त्या विद्यापीठाच्या नावाचंच पुस्तक आहे, जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी, जपान महिला विद्यापीठ. आणि या विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन आत्ता या विद्यापीठाचं मुख्यालय मुंबईला आहे. ते 1935ला गेलं मुख्यालय तिकडं. तुम्ही म्हणाल मुंबईला विद्यापीठ आणि पुण्याला कसं म्हणतात? तर स्थापना इथं झाली. सांगतो कसं गेलं तिकडं. 1916ला स्थापना झाली. बर, आता याला कुलगुरू असते, विद्यापीठाचे कुलगुरू. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुलगुरू विद्यापीठाचे वेगळे वेगळे असतात, मात्र कुलपती कोण असतात बरं? हा, ज्या राज्यामध्ये ते विद्यापीठ आहे त्या राज्याचे राज्यपाल कुलपती असतात, हे तुम्हाला माहिती आहे. आपल्या राज्यातल्या विद्यापीठांचे कुलगुरू पाठ असायला लागतात, कारण चालू घडामोडीमध्ये हे प्रश्न येत असतात. या पहिल्या भारतातल्या पहिला महिला विद्यापीठ आणि मातृभाषेतून शिकवणाऱ्या सुद्धा हे पहिलंच महिला विद्यापीठ आहे. अशा प्रकारच्या या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू रा गो भांडारकर हेच होते. रा गो भांडारकर हे होते आणि परांजपे यांचे मित्र हे उपकुलगुरू होते. बर, एक MPSCला प्रश्न आला होता खालीलपैकी कर्व्यांच्या या पहिल्या महिला विद्यापीठाला विरोध कोणी केला? त्याचं उत्तर दिले NK नटराजन. आता NK नटराजन यांनी विरोध का केला? मला त्यांचाही मुद्दा खरा वाटतो. साधी सोपी गोष्ट आहे की महिलांचं स्वतंत्र विद्यापीठ का असावं? ह्या पुरुष प्रधान विचाराच्या लोकांनी की असे काही गोडगोड शब्द तयार केले आणि महिलांना कायम स्वरूपीचं बाजूला प्रवाहातून, मुख्य प्रवाहातून बाजूला काढलं. अनेक गावामध्ये सरपंच महिला आहे, घरीच असते, सगळा कारभार हा तिचे पती पाहतात, कितीतरी ठिकाणी असे. तर हे पुरुष प्रधान कल्चर हे अतिशय हुशार लोक आहे जे चालवतात ही सिस्टम. म्हणजे काय बघा, आता स्वतंत्र विद्यापीठ काढलं, मध्यंतरी बसमध्ये काही राखीव जागा सीट जे आहेत ते महिलांसाठी होते, बरोबर, आज बी आहेत. याच्यानंतर रेल्वेमध्ये सुद्धा महिलांसाठी राखीव जागा. आता काही बसेस स्वतंत्ररित्या महिलांसाठी झाल्यात. आता आहेत का नाही माहिती नाही, परंतु काही दिवसांनी काही रेल्वे स्वतंत्र महिलांसाठी असतील, काही विमानं महिलांसाठी स्वतंत्र असतील आणि काही दिवसानं घरं सुद्धा महिलांसाठी स्वतंत्र असतील. आल्यात जुने दिवस, चूल आणि मूल घरात, तुझ्या घरात तिकडं, इकडं नाहीच. आणि मला सांगा की मी इथं आपल्या अहमदनगरमध्ये राधाबाई काळे महिला विद्यालय जे आहे या कॉलेजमध्ये जात होतो की महिलांचं कॉलेज आहे ते अशा सुकून बसायच्या मुली, सगळ्या मुली काय पुरी का बसतात. तर जीवन कसं आहे बघा, हे शिक्षण जीवनाभिमुख असावं. म्हणजे आयुष्यात येणाऱ्या अडचणी या शाळेमध्ये कशा सोडवायच्या याचं शिक्षण मिळालं पाहिजे, याला म्हणा जीवनाभिमुख शिक्षण. मला सांगा, या त्या कॉलेजमधल्या पुरींना आयुष्यभर एकटंच राहायची का? नाही ना, त्यांचं हॉस्टेल सेपरेट, त्यांनी हॉस्टेलच्या बाहेर जायचं नाही, त्यांचं महिला सगळ्या मुलीच त्या कॉलेजमध्ये. पण जेव्हा खरं जीवन जगायचं तेव्हा त्या एकटेपणाचा उपयोग नाही होणार खरं शिक्षणाचा. आणि त्यात असं फ्रेश वाटत नाही हे सगळं एकत्र असल्याशिवाय, खरं की नाही? हा, तुम्हाला खरं तर असंच कॉलेज असेल तर मी कल्पना करतो की फक्त मुलांचंच कॉलेज असेल, ॲडमिशनच नाही घ्यायचे. हा तुमचं हा तिकडं काय. तर अशा रीतीनं NK नटराजन म्हणत होते स्वतंत्र महिलांसाठी विद्यापीठाची काय गरज आहे बा. असू द्या, दोन्ही मतं आहेत, ज्याचे त्याचे मतं आहेत. टिळक आगरकर सुद्धा किती मोठे समाज सुधारक होऊन गेले, त्यांच्या मतभेद होते. आता पुढे जायचं आपल्याला की या विद्यापीठाबद्दल. या विद्यापीठाच्या स्थापनेचा प्रवास सुरू झाला आणि त्याच वेळेस मुंबईचे एक मोठे उद्योगपती, नाव लक्षात राहू द्या, सर विठ्ठलदास ठाकरशी. परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलाय की महिला विद्यापीठाला, कर्व्यांच्या महिला विद्यापीठाला खालीलपैकी कोणी मदत केली? तर नाव सर विठ्ठलदास ठाकरशी, मोठे उद्योजकच आहेत. अजून एक पुढचा प्रश्न येऊन गेला परीक्षेला की कर्व्यांच्या महिला विद्यापीठाला सर विठ्ठलदास ठाकरशी यांनी किती रुपये देणगी दिली? 15 लाख रुपये देणगी. बाबा बाबा बाबा.
हो, या विद्यापीठाला देणगी गोळा करण्यासाठी कर्वे खूप मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटले. त्यामध्ये ॲनी बेझंट यांनी या विद्यापीठासाठी 150 रुपये रक्कम दिली होती देणगी. महात्मा गांधीजींनी दरवर्षी 10 रुपये निधी देईल असं आश्वासन दिलं होतं. गांधीजींसारखा एवढा मोठा नेता दर वर्षाला 10 रुपये देतो, यावरून त्यावेळेस 10चे 10 रुपये म्हणजे सोपी किंमत नाही. पण अशा वेळेस 15 लाख रुपये जर मिळत असतील तर केवढी रक्कम. आता तुम्हाला पगार किती आहे? 60,000 समजा क्लास 3 क्लास 4च्या पोस्टला जॉईन झाले, तसा तर 30 पासूनच सुरू आहे, 25-30 काय असेल. पण जर तुम्हाला एखाद्या पोस्टवर लगेच डायरेक्ट 60 लाख रुपये पगार द्यायला जर एखादं सुरुवात करत असेल तर किती मज्जा. तसंच आहे, 15 लाख रुपये देणगी म्हणजे सामान्य गोष्ट नाही. अशी 15 लाख रुपये देणगी मी तुम्हाला देतो, फक्त माझ्या काही अटी आहेत असं विठ्ठलदास ठाकरे यांनी सांगितलं. त्यामधील पहिली अट की या विद्यापीठाला माझ्या आईचं नाव द्यायचं. काही दिवसानंतर या विद्यापीठाला आईचं नाव दिलं आणि म्हणून नाव झालं SNDT, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी. अशा रीतीनं या विद्यापीठाला आईचे नाव आहे. हे विद्यापीठ आजही नामांकित विद्यापीठ म्हणून आजही काम करत आहे. पुढे की या विद्यापीठाच्या जेव्हा सुरुवातीला इलेक्शन झाल्या 60 सिनेट सदस्य होते. यापैकी 4 सिनेट सदस्य हे मी निवडून देईल, माझे असतील, अशा प्रकारची विठ्ठलदास ठाकरे यांची एक दुसरी अट होती. तिसरी अट होती मुख्यालयाचं काम झाल्यानंतर हे मुख्यालय या विद्यापीठाचं कुठे न्यायचं? मुंबईला न्यायचं. आणि म्हणून 1935 रोजी मध्यंतरी हे टप्पे करून हप्त्यानं ही रक्कम देत असताना मध्यंतरी काही कारणामुळं हा निधीच बंद झाला होता. मात्र कर्वेंनी पुन्हा निर्माण झालेला हा जो प्रश्न आहे तो सोडवला आणि पुन्हा सगळा निधी आला. विद्यापीठाला आईचं नाव दिलं आणि 1935 मध्ये हे विद्यापीठ मुंबईला गेलं. अशा रीतीचं कर्व्यांचं हे विद्यापीठ नेहमी परीक्षेला विचारलं जातं, विसरायचं नाही. 1916चं हे विद्यापीठ झाल्यानंतर पुढची एक अत्यंत महत्त्वाची घटना आपल्याला पाहायची. MPSCच्या एका परीक्षेला प्रश्न आला होता. प्रश्न खरं तर घटना खूप सोपी आहे. 1917ची सरळ प्रश्न आला होता. 1917 साली पुण्यामध्ये अध्यापक विद्यालयाची स्थापना कोणी केली? तर आपल्या संस्थेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी 1917 मध्ये अध्यापक विद्यालय, ज्याला आता आपण D.Ed कॉलेज म्हणतो, अशा अध्यापक विद्यालयाची स्थापना कर्वेंनी केली पुण्यामध्ये. झाले 1917ची महत्त्वाची घटना पाहिली. आता कर्व्यांनी आपल्या सगळ्या संस्थांना निधी गोळा करण्यासाठीचं काम सुरू केलंय. खरं तर ते पहिल्यापासून सुरू होतं, आता हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं. आणि मग हा निधी गोळा करण्यासाठी कर्वेंनी एक भाऊबीज फंड नावाची योजना सुरू केली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भाऊबीज नावाचा दिवाळीच्या वेळेचा सण असतो, बरोबर. या सणाच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते, बरोबर ना. आणि मग त्या ओवाळणी म्हणून भाऊ ज्याची त्याची क्षमता असेल, कुणी दागिने देईन, कुणी पैसे देईन, कुणी साडी घेईन, कुणी ड्रेस देईन, काय काय भामटे आयत्या ताटातलं बी काढून घेते, त्यांचा भविष्य आहे का. पण कर्वेंनी अशा रीतीनं भाऊबीज फंड नावाची योजना सुरू केली निधी गोळा करण्यासाठी. आणि ज्या योजनेमध्ये मग की माझ्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या महिलांना भगिनी मानून, ओवाळणी म्हणून तुम्ही काहीतरी मदत करा, अशा प्रकारची योजना त्यांनी सुरू केली. अशाच प्रकारची योजना कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केली होती. त्या योजनेचं नाव आहे मुष्टी फंड. तो काळ असा होता, स्त्रिया पहाटे 3-4 वाजता उठायच्या. आत्ताच्या स्त्रिया 3-4 वाजता झोपत्यात व्हॉट्सअपवरून सगळा डाटा संपल्यावर. 3-4 वाजता उठल्यानंतर जात्यावर दळण दळायच्या. डोईनं जातं, हां जातं आता काय विषय नाही, माहितीच नाही. तर जात्यावर किती दळण दळायच्या? 3 पायल्या, 4 पायल्या, डोईनं पायल्या, हां माहिती आहे ना. तर अशा 3-4 पायल्या. आता गिरणीमध्ये जरी दळण दळायला गेले, शहरातल्या बाया किती दळण नेतात? 1.25 किलो, अर्धा किलो. आणि तेच खातात, कारण सकाळचा नाश्ता यांचा मॅगीचा असतो. दुपारी इकडं तिकडं कुठंतरी चाना चुना असतो. चाना चुन्यामध्ये बिस्किटं असतात, कॅडबरी असते, वडापाव, आमकं तमकं, आणि कधीतरी हुकून चुकून भाकरी खाते. त्यात बी जर कुठं इकडं तिकडे शेजारी पाजारी कार्यक्रम असेल तर ते बी राहते. म्हणजे ओरिजिनल मुख्य अन्न माणसाचं फार कमी झालंय. पहिले लोक पाहुणा आला तरच काहीतरी खाऊ मिळायचा, लाडू बिडू.
मला चांगलं आठवतोय की काही ठराविक पाहुण्यांचं आम्ही विशेष स्वागत करायचो, कारण ते खाऊ घेऊन यायचे. आणि काही काही पाहुणे इतके शेंगटना काही काही अशीच मोकळे घेऊन यायचे. मग त्यांच्या सायकलींची हवा सोडून द्यायचो आम्ही. सायकलवर यायचे पाहुणे त्यावेळेस. बहुतांशी पाहुणे पाय पाय यायचे. काही पाहुणे सायकलवर आले तर त्यांचा एक बाबा सायकलवर आले, त्या पाहुण्यांना काहींना माहिती असायचं हे पोरले आफाटीत, ते कुलूप लावून ठेवायचं. आम्ही त्या कुलपाला सुद्धा दगडाने हाणून काढायचो. गपचीप सायकल उचलून न्यायची दोघा तिघांनी. खेळायला सायकल खेळायलाच मिळायची नाही. आणि मग सायकल घेऊन जायची. लॉक नसेल तर सोन्याहून पिवळं, लॉक असेल तर तोडलंच. पुढच्या वेळेस पाहुणा यायचंच नाही ना, आला तर सायकल तिसरीकडेच लावून यायचं. अशा रीतीची परिस्थिती. बर, भाऊबीज फंड झाली. मुष्टी फंड भाऊराव पाटलांची पाहत होतो. पहाटे जात्यावर दळण दळायला बसल्यानंतर मुठभर धान्य, मुष्टी म्हणजे मुठभर, मुष्टी म्हणतो ना आपण बॉक्सिंग, मुठभर धान्य रयत शिक्षण संस्थेसाठी बाजूला काढून ठेवायचं, त्याला म्हणायचं मुष्टी फंड. अशा अनेक योजना परीक्षेला येतात, त्यापैकीची ही योजना. जायचंय पुढे आपल्याला. पुढची घटना पाहायची आपल्याला 1929 ते 32 या काळामध्ये कर्व्यांनी त्रिखंड दौरा केला. त्रिखंड दौरा म्हणजे काय? आशिया, आफ्रिका आणि युरोप या 3 खंडामध्ये फिरून त्यांनी आपल्या कामाचा प्रचार प्रसाराबरोबरच निधी गोळा केला. मग त्यावेळेस मॅलवर नावाच्या शहरामध्ये प्राथमिक शिक्षण परिषद भरली होती. तिथं त्यांनी भाषण करून आपल्या कामाचा प्रचार प्रसार केला. जिनेवाला आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. तिथं सुद्धा त्यांनी आपल्या कामाचा प्रचार प्रसार केला. आणि 1932 मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. येता येता आशिया खंडातील जपानला गेले. टोकियोचं विद्यापीठ पाहिलं. ज्या विद्यापीठाच्या माहितीवरून प्रेरणा घेऊन त्यांनी आपलं विद्यापीठ सुरू केलं होतं. बरं, याच्यानंतरची पुढची घटना पाहायची आपल्याला 1935. काही जण लहानपणी शिकले, परत शिक्षणाचा संबंधच नाही आला, विसरायला लागले, किंवा काही मोठे लोकही शिकले पाहिजे अशा हेतूनं, म्हणजेच 35ची अगोदर सांगायची, मगाशी सांगितलेली कन्या शाळा किंवा महिला विद्यालय, महिला विद्यालयाची स्थापना केली कुठं? साताऱ्यामध्ये. आणि मग आता ज्या संस्थेचं वर्णन केलं ते 1936 ही संस्था. काय? प्रौढ शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी कर्व्यांनी महाराष्ट्र ग्रामीण प्राथमिक शिक्षण मंडळ नावाच्या संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्र ग्रामीण प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली? तर कर्व्यांनी केली. हा सुद्धा प्रश्न आलाय. प्रौढ शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेला शॉर्टमध्ये, संक्षिप्त रूपामध्ये ग्राम शिक्षण मंडळे असंही म्हणतात. परंतु आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा हा प्रश्न आलाय तेव्हा तेव्हा हेच नाव आलंय. आणि बघा, कर्व्यांच्या बहुतांशी संस्थांच्या नावाच्या शेवटी मंडळ किंवा मंडळी असा शब्द आहे. आता आपल्याकडे मंडळी हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो. काही काही तर बायकोची ओळख करून देतात, म्हणजे ही आमची मंडळी. आता मंडळी म्हणजे कसा शब्द आहे? समूहवाचक शब्द आहे का नाही? भजन आहे मंडळी, भामट्यांची मंडळी. तर अशा रीतीने अनेक, तर ते तरी बी आपल्याकडे तो शब्द वापरला जातो. चला, 1935 महिला विद्यालय साताऱ्यातलं पहिलं. 1936 प्रौढ शिक्षणाच्या प्रसारासाठी महाराष्ट्र ग्रामीण प्राथमिक शिक्षण मंडळ. आणि आता पुढे जायचं 1942. माणसाच्या संघर्षाचा कधी ना कधी गौरव होतो, सत्कार होतोच. आता कलियुगातले माणसं असे आहेत की ती माणूस गेल्यावर म्हणते हा चांगला होता बरं का, चांगला होता, परत हळूच म्हणून बरा गेला. आपल्याला अवघड आहे. तर हा काळही असाच होता. परंतु कर्व्यांचं काम इतकं मोठं झालं होतं की समाजानं, देशानं त्यांचं कार्य आणि त्यांचा गौरव करायला सुरुवात केली. आणि मग 1942 मधलीच एक महत्वाची घटना आहे, बनारस हिंदू विद्यापीठ. कुठे आहे रे बनारस हिंदू विद्यापीठ? हा, बनारसला काय हुशारपूर आहे. तर बनारस हिंदू विद्यापीठ, या बनारस हिंदू विद्यापीठानं 1942 साली कर्व्यांना डिलीट या पदवीनं सन्मानित केले. कर्व्यांना डॉक्टरेट ऑफ लिटरेचर. डिलीट म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये, कॉम्प्युटरमध्ये डिलीट असतं तसलं नाही, हे डॉक्टरेट ऑफ लिटरेचर आहे. 42 कर्व्यांना 3 विद्यापीठाने 3 वेगळ्या वेगळ्या वर्षी, वेगळ्या वेगळ्या साली
डिलीट या पदवीने सन्मानित केलं होतं. तिन्ही विद्यापीठाची नावं, तिघांची सालं माहिती असायला पाहिजे. त्यातलं पहिलं. आता पुढे जायचं 1944ची घटना. पुन्हा मित्रमंडळी जमवली. आता फार मोठं नाव झालं होतं. गायकवाडांच्या वाड्यामध्ये पुण्यामध्ये बैठक जमली होती आणि ही बैठक तात्यासाहेब केळकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. वाडा आहे गायकवाडांचा वाडा. राव बहादूर भिडेंच्या वाड्यामध्ये अनाथ बालिकाश्रम मंडळी असले वाडे येतात परीक्षेला. आणि इथं गायकवाडा 1955 साली भारत सरकारनं पद्मविभूषण या पुरस्कारानं कर्व्यांना सन्मानित केलं. हे पद्मविभूषण भारतरत्न कोणाच्या हस्ते दिले जातात? राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. आता पुढची घटना पाहायची आपल्याला 1957ची. 1957ची घटना खूप वेळा, ह्या पदव्या खूप वेळा आल्या. त्यातल्या 1957ची पदवी खूप वेळा आली की आत्ता मागच्या वर्षी हा प्रश्न आला होता की मुंबई विद्यापीठानं कर्व्यांना खालीलपैकी कोणत्या पदवीनं सन्मानित केलं? LLD या पदवीनं सन्मानित केलं. फार मोठी पदवी असावी. या पदवीवर खूप वेळा प्रश्न आलेत. LLD ही पदवी कोणी सन्मानित केली, कोणी दिली असाही प्रश्न आलाय. किती साली? साल पण आले. तर डॉक्टरेट ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ म्हणजे कायद्याची एक महत्त्वाची पदवी आहे. सेम असाच प्रश्न परीक्षेला आलेला आहे. 1902 साली राजर्षी शाहू महाराजांना या पदवीनं कोणी सन्मानित केलं? 1902 साली नाही, केम्ब्रिज विद्यापीठाने सन्मानित केलं. केम्ब्रिज विद्यापीठानं. तर ही महत्त्वाची पदवी आहे. तिच्यावर नेहमी परीक्षेला प्रश्न येऊन गेले. पुढे जायचं आपल्याला. 1957 सालीच यांनी ज्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकवलं, त्या एल्फिन्स्टन हायस्कूलनं यांनी ज्या विल्सन कॉलेजमध्ये 1 वर्ष शिकले ते विल्सन कॉलेज आणि रॉबर्ट मनी स्कूल, म्हणजे एल्फिन्स्टन हायस्कूल आलं काय, कॉलेज आलं काय, ती एकच संस्था आहे. त्याच्यानंतर विल्सन कॉलेज आणि रॉबर्ट मनी स्कूल या 3 संस्थांनी मिळून कर्व्यांचा चांदीचं पदक देऊन मोठा सत्कार केला होता, मोठा गौरव केला होता. 1957 नंतर 1958 साल तर अजिबात विसरायचं नाही. त्यांच्या शताब्दीचं 100 वर्ष कर्व्यांनी कंप्लीट केलेले आणि त्यांच्या 100व्या वर्षी भारत सरकारनं त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. सर्वोच्च नागरी कोणता? भारत रत्न. हा भारत रत्न पुरस्कार जिवंतपणी त्यांना दिलाय. घेतलाय त्यांनीच. दिलाय कुणी? डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतींनी दिलाय. राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो भारत सरकारनं 1958 साली. अशा रीतीनं कर्व्यांचा जीवन प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू होता. अतिशय चांगल्या पद्धतीनं. आपण कालच्या लेक्चरला पाहिलं होतं, मागच्या लेक्चरला, की त्यांनी त्यांच्या 2 भाषांमध्ये जीवनचरित्र लिहिलेत, आत्मचरित्र लिहिलेत. मराठीतलं आत्मवृत्त आणि इंग्रजीमधलं लुकिंग बॅक. आता कर्व्यांनी 100, 101, 102, 103, 104 वर्ष कंप्लीट केले. सगळ्यांना असं वाटत होतं 105वं वर्ष सुद्धा कंप्लीट होईल. मात्र 8 नोव्हेंबरला थोडासा पोटाचा आजार म्हणजे पोट दुखायला लागलं. शेवटी जन्माला आलेला कोणच राहणार नाही. कुठल्याही सजीवाला मरावंच लागणारे, जावंच लागणारे, हे फिक्स आहे. आणि मग त्या मरणाला काहीतरी निमित्त असणार आहे का? मशीन बंद पडायला काहीतरी निमित्त असणार आहे का नाही? आणि मग थोडंसं पोट दुखलं, दवाखान्यात गेले, परत वाटलं, परत घरी आले. आणि दुसऱ्या दिवशी मात्र 9 नोव्हेंबर 1962 रोजी हिंगणे याच ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली. हिंगणे याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या अनाथ बालिकाश्रम मंडळी, म्हणजे जिचं नाव हिंगणेश्री शिक्षण संस्था झालं होतं, त्या संस्थेला आज नाव आहे महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था. कर्व्यांना अण्णा या टोपण नावाने हाक मारायचे आणि हिंगणे याच ठिकाणी म्हणजे कर्वेनगर, कर्वेनगरमध्ये महर्षी नगर आणि त्याच ठिकाणी कर्व्यांची समाधी आहे. अशा रीतीनं ज्यांना आपण महाराष्ट्रातील विद्वाश्री शिक्षणाचे जनक म्हणतो, अशा महर्षी कर्व्यांचं चरित्र पूर्ण झालं, कंप्लीट झालं, संपलं. आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत. आपल्याकडं अजून काहीतरी वेळ आहे, मला वाटतं 20-25 मिनिट, बरोबर. मग आता आपण अर्थशास्त्राचा एक टॉपिक पाहणार आहोत. मला सांगा, अर्थशास्त्रामध्ये आपण पंचवार्षिक योजना पाहत होतो ना?
पंचवार्षिक योजनामध्ये कितवी झाली होती आणि कितवी सुरू करायची होती? चौथी झाली होती, सुरू करायची होती. ओके. आपण अर्थशास्त्रामध्ये पंचवार्षिक योजना नावाचा टॉपिक जो आहे तो थोडासा पाठांतराचा आहे, घोकमपट्टीचा आहे, पण त्याला पर्याय नाही. बरं, अशा या पंचवार्षिक योजनांमध्ये चौथ्या क्रमांकाची पंचवार्षिक चौथी बघ पंचवार्षिक योजना पाहायला सुरुवात करत असताना सुरुवात कुठून करतात? कालखंडापासून ना. मग सांगा की मला, तुम्हाला वाटलं पाहायला आता कसं कुठून सुरुवात करता म्हणजे हे कालावधी पाहतोय आपण. हा, तुम्हाला वाटलं तर काय सांगावा. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड बघा. आपण मागच्या वेळेस पहिली पंचवार्षिक योजना 51ला सुरू झाली, +5 56ला संपली. दुसरी पंचवार्षिक योजना 56ला सुरू झाली, +5 61ला संपली, बरोबर. तिसरी पंचवार्षिक योजना 61ला सुरू झाली, +5 66ला संपली. त्याच्यानंतर 66 ते 67 वार्षिक योजना, 67 ते 68 वार्षिक योजना, 68 ते 69 वार्षिक 3 वार्षिक योजना झाल्या. त्याला नियोजनाची सुट्टी म्हणतात, प्लॅन हॉलिडे म्हणतात, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग चौथी वार्षिक योजना सुरू झाली, पंचवार्षिक योजना सुरू झाली. आणि मग ती केव्हा सुरू होणार? 1 एप्रिल 1969ला सुरू झाली, +5 बरोबर 31 मार्च 1974ला संपली. कालावधी आला की आपले पैकीच मार्क पाहिजे. ओके. कालावधी झाल्यानंतर दुसरा मुद्दा आपण नेहमी पाहत असतो, अध्यक्ष आणि जे प्रधानमंत्री असतात ते. 66ला इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या, तर 84 पर्यंत मध्ये कोणच नाही. अपवादात्मक मध्ये जनता सरकार आलं होतं, तेवढं सोडलं तर. म्हणून इथं 69 ते 74 कोण आहेत? इंदिरा गांधी याच अध्यक्ष आहेत. इंदिरा गांधी अध्यक्षा. ओके. याच्यानंतर मग उपाध्यक्ष. तर या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण आहेत? धनंजय गाडगीळ हे उपाध्यक्ष आहेत. अशोक मेहता हे जे तज्ज्ञ होते, या तज्ज्ञांनी या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार केलाय. म्हणजे या पंचवार्षिक योजनेचं नियोजन करत असताना अशोक मेहता यांचीही महत्त्वाची भूमिका आहे, महत्त्वाचा रोल आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रतिमान, या पंचवार्षिक योजनेच्या प्रतिमानाला गाडगीळ प्रतिमान असंच म्हणतात. गाडगीळ प्रतिमान. झालं, प्रतिमान झालं. त्याच्यानंतर मुख्य भर या पंचवार्षिक योजनेमध्ये चौथी पंचवार्षिक योजना आहे. या पंचवार्षिक योजनेमध्ये कशावर भर दिला होता? तर स्वावलंबन आणि स्थैर्याधिष्ठित विकास. स्वावलंबन आणि स्थैर्याधिष्ठित विकास अशा रीतीचं मुख्य भर, म्हणजे शेती आणि उद्योगावर भर दिलाय. झाला, मुख्य भर झाला. आता आपल्याला पाहायचं आहे की एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ जी आहे ती वाढ आहे 16.5%. म्हणजे कमीच आहे वाढ का कमी आहे हेही पाहायचं आपल्याला. मग अपेक्षित विकास दर त्यांनी किती ठेवला होता? या पंचवार्षिक योजनेमध्ये किती विकास दर व्हायला पाहिजे? अपेक्षित 5.5% ठेवला होता. मात्र काही कारणामुळे हा साध्य होऊ शकला नाही आणि प्रत्यक्ष वृद्धी दर म्हणजेच प्रत्यक्ष विकास दर ठरलाय फक्त 3.3%. 3.3%. का? तर तेच आपल्याला पुढे पाहायचं की नेमकं काय घडलं. झालं. चौथी पंचवार्षिक योजना पाहत असताना तुम्हाला एवढी बेसिक माहिती तर कॉमन सोप्या पोलीस भरती सारख्या परीक्षांना येत असते. अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, प्रतिमान, मुख्यभरी असं. परंतु आता पंचवार्षिक योजनांवर हे बेसिक माहितीचा जमाना गेला. पुढच्या उपक्रमांवर जास्त प्रश्न विचारले जातात आणि म्हणून आता आपल्याला या चौथ्या पंचवार्षिक योजनेचे उपक्रम पाहायचे.
चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सरकारनं काय योजना सुरू केल्या, कुठल्या संस्था स्थापन केल्या हे आपल्याला शिकायचं आहे. मग यामध्ये पहिली गोष्ट लक्षात राहू द्या, काय 1966 ला हरित क्रांती सुरू झाली आणि या हरित क्रांतीचा कालावधी सर्वसाधारणपणे 66 ते 70 मानला जातो. या काळात भारतातली हरित क्रांती यशस्वी झाली मानली जाते. बर, पहिला हा मुख्य मुद्दा टार्गेट क्लिअर झाल्यानंतर पुढे खूप माझा असं मत आहे की या मुद्द्यावर जवळपास असे 10-20 मुद्दे असतील की ज्या पंचवार्षिक योजनेमध्ये नेहमी आलेत आणि त्या 10-20 मुद्द्यांपैकीचा हा मुद्दा आहे 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालं तर चौथ्या. लक्षात ठेवायला सोपं आहे, चौथ्या पंचवार्षिक योजनेत 14, 6व्या पंचवार्षिक योजनेत 6. तसं इथं चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. तारीख सुद्धा परीक्षेला आली 19 जुलै 1969. यानंतर 1969 चीच अजून एक महत्वाची घटना पाहायची आपल्याला, काय तर न्यायमूर्ती नरीमन समितीनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं अग्रणी बँक योजना सुरू केली. अग्रणी बँक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये तर चौथ्याच पंचवार्षिक योजनेमध्ये. मग थोडंसं लक्षात ठेवायचं, अरे चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बँकेसंदर्भाचा महत्त्वाचा निर्णय झाला, 14 बँका तिथंच अग्रणी बँकेचे. त्याच्यानंतर 1969 मध्ये केंद्र सरकारनं MRTP ॲक्ट मंजूर केला. MRTP कायदा झालाय म्हणजे काय, आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी, मॉनिपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड पॉलिसीज असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. काय, आर्थिक केंद्रीकरण, पैशाचं जे एकाच दिशेनं वहन सुरू होतं, ठराविक लोकच श्रीमंत होत होते, ते आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP ॲक्ट केंद्र सरकारनं मंजूर केला 1969 मध्ये. बर, 1969च्या या 2-3 महत्वाच्या घटना झाल्यानंतर कोण आहे, बर किती वाजले, 5 मिनिटात झालं. 1969 नकटीच्या लग्नाला तर आज जास्तच यायला लागले, शॉर्टेजेस आले तेवढं काय करणार. बरं झालं, 1969च्या या 2-3 महत्वाच्या घटना सगळ्या आतापर्यंत परीक्षेला येऊन गेल्या. आता त्याच्या पुढे आपल्याला जायचंय 1970. केंद्र सरकारनं एक योजना सुरू केली, दूध महापूर योजना. दूध महापूर योजना 1970ला चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाली. 70ची योजना पाहिल्यानंतर आपल्याला पुन्हा 1971च्या 2 महत्वाच्या, 1971ची पहिली महत्वाची घटना, गरिबी हटाओ ही घोषणा कोणी केली असा प्रश्न आला की उत्तर इंदिरा गांधी. कोणत्या पंचवार्षिक योजनेत घोषणा केली? चौथ्या. गरिबी हटाओ, अजून हटाना. गरिबी हटाओ ही घोषणा 1971 मध्ये केली. पण असा जर प्रश्न आला, गरिबी हटाओ या घोषणेची अंमलबजावणी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये? 5व्या. बरं का, घोषणा चौथ्या, अंमलबजावणी 5व्या. लक्षात आलं. एप्रिलमध्ये साखरपुडा, मे मध्ये वाटोळं, असं म्हणजे चौथ्या पंचवार्षिक योजनेत घोषणा आणि 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अंमलबजावणी. 1971ची अजून एक महत्वाची योजना, इंदिरा गांधींचं कणखर नेतृत्व इथं जाणवलं, संपूर्ण देशानं अनुभवलं. 1971 मध्ये आपण त्याला भारत पाक युद्ध म्हणतो, आपलं भारत पाक युद्ध म्हणतो, पण तसं नाही, तर त्याचं खरं नाव आहे बांगलादेश मुक्ती युद्ध. बांगलादेश मुक्ती युद्ध असं या युद्धाचं नाव आहे, बांगलादेश मुक्ती युद्ध. म्हणजे काय, पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान, 2 पाकिस्तान होते, त्यांच्यात हाणामाऱ्या सुरू झाल्या, दोघांचे भांडणं, तिसऱ्याचा लाभ असा साधा सोपा नियम आहे. आणि इंदिरा गांधींनी म्हणजेच भारत सरकारनं बांगलादेशला युद्धात मदत केली.
बांगलादेशला मदत करू नये म्हणून अमेरिकेनं मोठा दबाव निर्माण केला होता. अगदी हिंदी महासागरामध्ये अमेरिकेचे लढाऊ जहाज आणले होते अमेरिकेने, पण इंदिरा गांधींनी एक नाही ऐकलं, बांगलादेशला मदत केली, बांगलादेश स्वतंत्र केलं. आज एक कुरकुर बंद झाली, आज एक कुरकुर बंद झाली. आणि आता पार पुढचा विचार आहे, पाकिस्तान मधून वरचा जो बलुचिस्तानचा भाग आहे तो वेगळा करायचा, म्हणजे अजून एक कुरकुर बंद होईल. अशा रीतीनं इंदिरा गांधींचं हे धाडस खूप महत्त्वाचं आहे. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्येच बांगलादेश मुक्त झालं, स्वतंत्र झालं. ही 71च्या 2 महत्त्वाच्या घटना. बरं, 71च्या 2 महत्त्वाच्या घटना पाहिल्यानंतर 72च्या घटना सुद्धा फार महत्त्वाच्या. पहिली घटना, बोकारो लोहपोलाद उद्योग. बोकारो लोहपोलाद उद्योग जो आहे तो बोकारो लोहपोलाद उद्योग कुठं सुरू झाला? झारखंड राज्यामध्ये. कोणत्या देशाच्या सहकार्यानं? रशियाच्या सहकार्यानं 1972. आणि 1972ची दुसरी महत्त्वाची घटना काय, ती आपल्या महाराष्ट्रातली आहे म्हणून महत्त्वाची जास्त. तर कापूस एकाधिकार योजना सुरू झाली. कापूस खरेदी एकाधिकार योजना ही या महाराष्ट्रामध्ये 1972ला सुरू झाली. आणि याच वर्षी आपल्या महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरू झाली. रोजगार हमी योजना. अशा 1972चं हे साल महत्त्वाचं आहे. दोन्ही ह्या महत्त्वाच्या योजना आहेत, दोन्ही परीक्षेला येऊन गेलेल्या घटना आहेत, विसरायचं नाही. आता जाऊया आपण 1973ला. 1973ला केंद्र सरकारनं फेरा नावाचा कायदा पास केला. फेरा कायदा, त्याला मराठीमध्ये म्हणतात परकीय चलन विनिमय कायदा. परकीय, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. परकीय चलन विनिमय कायदा चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1973 मध्ये पास केलाय, संमत केलाय. 1973ची अजून एक महत्त्वाची घटना काय, तेलाच्या किमती. तेलाच्या किमती 1% नाही, 2% नाही, 400% वाढल्या. बाबा बाबा बाबा, 400% एकखटी वाढल्यात. आणि याला म्हणतात ऑइल क्रिसिस, तेलाचा पहिला झटका, तेलाचे पहिले संकट 1973. हे एक महत्त्वाचं कारण आहे. हे जे अपेक्षित विकास जर साधता आला नाही त्याच्यामध्ये 1973 मध्ये अजून एक महत्त्वाचा निर्णय आहे काय, कोळसा खाण उद्योग जो आहे, हे कोळसा खाण उद्योग, या उद्योगाचं राष्ट्रीयकरण जे आहे ते राष्ट्रीयकरण झालं. 1973ला केंद्र सरकारनं राष्ट्रीय, तोपर्यंत खाजगी उद्योग, राष्ट्रीयकरण केलं 1973 मध्ये. आता 1973ची अजून एक महत्त्वाची घटना काय, केंद्र सरकारनं सेल नावाच्या संस्थेची स्थापना केली. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. सेल नावाची संस्था 1973 मध्ये केंद्र सरकारनं स्थापन केली. अशा रीतीनं चौथी पंचवार्षिक योजना. आणि या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 13-14 उपक्रम तुम्ही जर डोक्यामध्ये चांगले ठेवले तर तुम्ही कुठली बी परीक्षा द्या, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळायला काहीच अडचण. चला, चौथी पंचवार्षिक योजना संपली. 5वी पंचवार्षिक योजना पॉईंट टाकून ठेवा. पाहूया आपण पुढच्या लेक्चर.